नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद किशोर बेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज काय आहे तुम्हाला समजलं असेल या गाजावाजावरूनच. तर आज आपले 1.5 दिवसाचे गणपती आपले आज निरोप घेत आहेत. आज आपण 1.5 दिवसाचा गणपतीचा निरोप घेतो आपण. आता मिरवणूक सोहळा म्हणजे मिरवणूक सोहळा आपण चालू आहे तिकडे. मिरवणूक सोहळा आता चालू झाला आहे. आता आज 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहेत. तर चला आपण बघूया मिरवणूक सोहळा आणि विसर्जन सोहळा सर्व. तर आज 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन होता. पूर्ण तुम्हाला सोहळा कसा होता आपल्या गावचा ते तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. चला.
मित्रांनो आता तो क्षण आलेला आहे जो कोणत्याही कोकणातील चाकरमान्याला आवडत नाही. म्हणजे तो पहिला दिवस 1.5 दिवसाचे विसर्जन आणि आता सर्व विसर्जन सोहळा चालू आहे आता. आणि आता सर्व बाप्पा नदीकडे जात आहेत. आणि आता हे तुम्हाला दाखवतो सर्व आमच्याकडे बाप्पा आता इकडे सर्व जात आहे तिकडे. आता सर्व विसर्जन सोहळा चालूच आहे आता हे करून. तिकडे बाप्पा येत आहेत आता इकडे. आता इथून बाप्पा आपल्याला डोक्यावरती किंवा डायरेक्टली गाडी आहेतच, हातगाड्या त्यांच्यामध्ये घेऊन जाऊ आम्ही. तर चला, आमच्याकडे ड्रोन शूट पण आहे बघा. ड्रोन वरती उडतो आता. आणि आता आमचे सर्व क्रिकेट मंडळाचे सर्व मुलं आता जात आहेत तिकडे नदीकडेच. गणपती बाप्पा सुख शांती घेऊन या. अर्धा लाडू घेऊन या. अर्धाच पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. किती कॅमेरा आहे ना? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. गाडी नाही येण्यासारखी पुढे नाही गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो आता मी नदीवरती पोहोचलो आहे. हे सर्व आमचे गणपती सुद्धा आले तिथे विसर्जन सोहळ्यासाठी. आता विसर्जन सोहळा आमच्या नदीवर होतो कोकणामध्ये. माझं श्रीवर्धनमध्ये साक्री गाव आहे. तुमचं कोणतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. चला येऊ द्या. मंगल मूर्ती मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. उंदीर मामाची जय. तर मित्रांनो आता आम्ही नदीवरती पोहोचलो. इथे विसर्जन सोहळा जिथे होतो तिथे. तर आता इथे गणपतीचं काय पूजन वगैरे थोडंसं करून घेणार. आणि लास्ट आपलं दही भात म्हणजे आपलं बाप्पाचं नैवेद्य ते दाखवणार वगैरे सर्व इथे. आणि इथून नंतर मग विसर्जन सोहळ्यासाठी चालू होणार. तर आता खूप संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. सर्व गावची मंडळी इकडे जमा झाली आहे. आज 1.5 दिवसाचा विसर्जन सोहळा आहे. काय
तर मंडळी आता सर्व नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. आता संध्याकाळी 7:15 झाले आहेत. 7:15 वाजून म्हणजे 7:20 झाले आता. तर आता विसर्जन सोहळा चालू होत आहेत. आता 1.5 दिवसाचा विसर्जन सोहळा आहे. आपण 1.5 दिवसाचा विसर्जन सोहळ्यासाठी आता नदीवर आलो. तिकडे सर्व मंडळी तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला इकडे या साईडला ती माझी नदी आहे. या साईडला माझ्या गावची नदी आहे. तुम्हाला पुढे दाखवतोच ना आता पुढे. तर तुम्ही बघू शकता किती संध्याकाळ झाली आहे ती. मंडळी आता सर्व लास्ट शेवटचं दर्शन घेत आहेत. आपल्या बाप्पाचं, घरच्या बाप्पाचं शेवटचं दर्शन घेत आहेत. तर ते दर्शन घेऊन झाल्यानंतर आपला विसर्जन सोहळा पूर्ण होईल. तर तुम्ही इकडे बघू शकता सर्व मंडळी आता शेवटचं दर्शन घेत आहे. तर चला मित्रांनो, फायनली विसर्जन सोहळा चालू झाला आहे. तर आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्या सर्व गावचे बाप्पा आता नदीवर विसर्जन करण्यासाठी आले. त्याचा विसर्जन सोहळा चालू झाला आहे. तर 1.5 दिवसाचा विसर्जन सोहळा लवकर या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सावकाश बघा, सावकाश बघा. इथे उभं राहा, कोणतरी उभं हा उभा पाय तर आपला शेवटचा निरोप देत आहेत त्यांना सर्व मंडळी. आपल्या घरच्या बाप्पाला शेवटचा निरोप देताना 1.5 दिवसाचा विसर्जन सोहळा आहे. तर मित्रांनो, आता विसर्जन सोहळा पूर्ण झालेला आहे. 1.5 दिवसाचा विसर्जन सोहळा होता. आता तुम्ही पाठीमागे बघू शकता नदीमध्ये आता विसर्जन सोहळा केलेला आहे. आणि आता हा पहिला दिवस असा असतो की कोणत्याही कोकणातील चाकरमान्याला आवडत नाही, तो म्हणजे विसर्जन. आणि बाप्पाचं विसर्जन म्हणजे खूप दुःख असतो मनामध्ये, पण ते दुःख बाजूला ठेवून आनंदाने आपण विसर्जन करण्यासाठी येतो. कारण पुढच्या वर्षी बाप्पाने लवकर यावे याच्यासाठी. तर आता विसर्जन सोहळा पूर्ण झालेला आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलचे सदस्यपद घेऊन ठेवा, म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.